नमस्कार मित्रांनो, वर्ल्ड अफेअर्स जागतिक घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर जागतिक घडामोडीसाठी ही न्यूज खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ह्या न्यूजचं भारतासाठी एक सिग्निफिकन्स आहे, एक महत्त्व आहे आणि ते काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नुकत्याच काही दिवसा अगोदर तर इराक आपल्याला माहीत आहे, एक मध्य आशियाई देश आहे, मिडल ईस्ट कंट्री आहे. तर या देशाने चायनासोबत एक डील केली होती ऑइल फॉर इन्फ्रास्ट्रक्चरची. तर ती डील या देशाने ती सस्पेंड केलेली आहे, तात्पुरती तरी सस्पेंड केलेली आहे, अजून कॅन्सल केलेली नाही. तर या डीलचं एक महत्त्व आहे मिडल ईस्ट पॉवर डायनॅमिक्ससाठी. तर मध्य आशियाई देशांच्यामध्ये जे काही पॉवर डायनॅमिक्स आहे, तर त्या पॉवर डायनॅमिक्ससाठी या डीलचं एक खूप जास्त महत्त्व होतं आणि ते महत्त्व काय होतं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, इराकचं जे मिडल ईस्टमधलं लोकेशन आहे ते अगदी इम्पॉर्टंट असं लोकेशन आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये अगदी मधोमध सिरिया, त्यानंतर लेबेनॉन, अगदी मिडल ईस्टच्या मधोमध असं इराकचं स्थान आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मिडल ईस्टमध्ये पॉलिटिक्स खूप भयानक लेवलचं पॉलिटिक्स आहे. खूप प्रॉक्झी वार्स तिथे होतात, खूप म्हणजे डोमेस्टिक कॉन्फ्लिक्ट तिथे चालू असतं आणि याच्यामध्ये इराण आणि सौदी अरेबिया कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व असतं. तर मिडल ईस्टमध्ये जर एखाद्या देशाला इन्फ्लुएन्स मिळाला तर डेफिनेटली मिडल ईस्टच्या पॉलिटिक्सला इन्फ्लुएन्स करण्याची पॉवर देखील त्या देशांच्यामध्ये येऊ शकते. यामुळे समजा USA असेल, चायना असेल, इंडिया असेल, या देशांना, या ज्या पॉवरफुल देशांना आहे ते मिडल ईस्टमध्ये इन्फ्लुएन्ससाठी यांची स्पर्धा चालू असते. तर या कॉन्टेक्स्टखाली ही डील खूप जास्त महत्त्वाची होती. लक्षात घ्या, इराकचं महत्त्व काय आहे. इराक हा जगातला चौथा मोस्ट ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहे. चौथी मोस्ट ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहे, म्हणजे इथून चौथ्या क्रमांकाची ऑइल प्रोड्यूस होते. तसेच सिक्स्थ लार्जेस्ट, सहावी सगळ्यात मोठी ऑइल रिझर्व असणारी ही अर्थव्यवस्था आहे इराक. त्यामुळे इराकचं महत्त्व पूर्ण जगासाठी खूप जास्त आहे. यासाठी आपल्याला इराकचं जे महत्त्व आहे ते समजून घेणं गरजेचं आहे, राईट. तर इराकचं भारतासाठी काय महत्त्व आहे लक्षात घ्या. इराकपासून आपण अराऊंड 56 मिलियन मेट्रिक टन, म्हणजे 56 मिलियन मेट्रिक टन एवढं क्रूड ऑइल 2021 आणि 22ला आयात केलं होतं. त्यानंतर पुढे 2022-23मध्ये आपण ते 27.30 मिलियन मेट्रिक टन एवढं आयात करू लागलो. याचं कारण असं होतं की आपली जी इराकवरची डिपेंडन्सी आहे ती कमी झाली, कारण जे रशिया आणि युक्रेनमधलं वार चाललं होतं, जे युद्ध चाललं होतं, त्याच्यामुळे रशियाने आपल्याला एका पॉझिटिव्ह म्हणजे खूप अशा कमी किमतीत ऑइल विकायला चालू केलं, राईट. त्यामुळे ते आपण ऑइल विकत घ्यायला चालू केलं आणि आपली इराकवरची डिपेंडन्सी कमी झाली. पण हे काही लाँग टर्मसाठी नाही. लाँग टर्मसाठी आपली मिडल ईस्टवर म्हणजे किंवा मध्य आशियाई देशावर आपली डिपेंडन्सी राहणारच आहे, कारण का जवळपास आपल्या देशाची 80% ऑइल आपण आयात करतो आणि त्यासाठी हे देश खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर चायनाला इथं काहीतरी सेटबॅक मिळाला असेल तर त्याचा फायदा इंडियाने करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या, ही डील काय आहे आणि त्याचं ब्रेकडाऊन काय आहे. तर ही डील 2019मध्ये म्हणजे ब्रोकर झाली होती. तर ही डील येते BRI, म्हणजे चायनाचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे ना, की चायना आपले जे फॉरेन रिझर्व्स आहे ते इन्व्हेस्ट करायला लागलं आहे, इतर देशांच्यामध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहे, पैसे खूप जास्त मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे चायनाचा इन्फ्लुएन्स हे जगभर खूप साऱ्या म्हणजे एमर्जिंग इकॉनॉमीज असतील किंवा लिस्ट डेव्हलप्ड इकॉनॉमीज असतील, तर तिथे चायनाचा इन्फ्लुएन्स खूप जास्त वाढत आहे. तर ही डील अशी होती की इराक दररोज प्रतिदिवस 1 लाख बॅरल ऑइल चायनाला एक्सपोर्ट करेल. त्या बदल्यात चायना पुढील 20 वर्षासाठी अराऊंड $10 बिलियन गुंतवणूक इराकमध्ये करेल. तर ही गुंतवणूक कशात असेल? शाळा, रुग्णालये, नेटवर्क किंवा पोर्ट्स असतील, रोड्स असतील, याच्यामध्ये ही चायना गुंतवणूक करेल, जेणेकरून म्हणजे जी इराकची इकॉनॉमी स्लो झाली आहे तिला बूस्ट मिळेल. तसं बघितलं तर इराकची जी इकॉनॉमी आहे ऑइलवर डिपेंडंट आहे. 85% जे इराकचं बजेट आहे ते ऑइल एक्सपोर्ट करून मिळालेल्या रेव्हेन्यूवर अवलंबून आहे. त्यामुळे इराकला त्यांची इकॉनॉमी डायव्हर्सिफाय करायची आहे, इराकला टुरिझम सेक्टरमध्ये ग्रोथ करायची आहे, इराकला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ग्रोथ करायची आहे. त्यामुळे इराकसाठी हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण हे एवढंच नाही, लक्षात घ्या, गुंतवणूक इराकला हवी आहे, पण इराकला चायनावर अति अवलंबित्वाची भीती आहे, म्हणजे ओव्हर डिपेंडंट व्हायचं नाही आहे इराकला चायनावर. त्याने काय होईल,
त्याने काय होईल की चायना मग काय होईल की जसं की आता समजा म्हणजे श्रीलंकाचं उदाहरण घ्या, राईट. श्रीलंकाचं उदाहरण, श्रीलंकाने हंबनटोटा जो हंबनटोटा पोर्ट आहे ना, हंबनटोटा पोर्ट ते बिल्ड करायला चायनाने खूप जास्त हेल्प केली होती. पण जे लोनचे टर्म्स होते जे खूप ॲग्रेसिव्ह होते, खूप एक्सप्लॉयटेटिव्ह होते, की त्यामुळे जे म्हणजे श्रीलंकेला लोन परत करता आले नाही वेळेवर. मग त्यानंतर काय झालं, श्रीलंकेला तो पोर्ट चायनाला 99 वर्षाच्या लीजवरसाठी द्यायला लागला. तर अशा तऱ्हेने चायना हा इतर देशांच्यामध्ये आपला इन्फ्लुएन्स वाढवत आहे, तिथले ॲसेट्स विकत घेत आहे, ॲक्वायर करत आहे, ॲसेट्सवर इन्फ्लुएन्स करत आहे. त्यामुळे काय होतं की चायनाचा इन्फ्लुएन्स वाढतो आणि मग त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो करावे लागतात, राईट. तर ह्याची भीती इराकला देखील आहे, त्यामुळे इराक थोडंसं कॉशियस झालेलं आहे, राईट. आणि इराकने ह्या तुर्तास तरी ह्या डीलला थोडासा पॉज दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की इराकची जी अर्थव्यवस्था आहे ती जवळपास ऑइल विकून मिळालेल्या जे महसूल आहे, रेव्हेन्यू आहे, त्याच्यावर डिपेंडंट आहे. तर तसं बघितलं तर 85% हा इराकचं बजेट बघितलं तर ऑइलपासून मिळालेल्या रेव्हेन्यूवर आहे, राईट. त्यामुळे जर तेलाच्या किमती जर अस्थिर असतील, राईट, तर इराकला म्हणजे जी चायना संघ जी म्हणजे ॲग्रीमेंट केलं गेलं होतं, ते ॲग्रीमेंट असं होतं की प्रायसेस फिक्स केल्या जातील पुढच्या 20 वर्षासाठी. पण तेलाच्या किमती जर तुम्ही बघितल्या तर ते कोविड-19च्या काळामध्ये $20 प्रति बॅरल इतक्या खाली गेल्या होत्या. पण युक्रेन युद्धानंतर त्या जवळपास $100 प्रति बॅरल इतक्या वर गेल्या, राईट. तर प्राईसमध्ये हे जे फ्लक्च्युएशन आहे याचा बेनिफिट इराकला करून घेता येणार नाही जर त्यांनी ही डील चायनासोबत स्ट्राईक केली तर, राईट. तर ही देखील भीती इराकला आहे. तर त्यामुळे हे आताचा निर्णय जो इराकने घेतलेला आहे चायना ही डील सस्पेंड करण्याचा, तो एक धाडसी निर्णय घ्यावा, धाडसी निर्णय आहे असं म्हणावं लागेल. कारण का जी चीनी गुंतवणूक आहे त्यावर जास्त अवलंबून राहणं कधीही धोक्याचं आहे, म्हणजे इराकच्या सॉव्हरेनिटीसाठी किंवा सार्वभौमत्वासाठी, राईट. बिकॉज कोणत्याही देशाला असं आवडणार नाही की फॉरेन कंट्री त्यांच्या देशाच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याला प्रभावित करतील, राईट. म्हणून हा निर्णय खूप जास्त महत्त्वाचा आहे. ह्याचं एक उदाहरण देखील आहे की केनियामध्ये चायनाने ज्यावेळेस त्यांचा स्टँडर्ड गेज रेल्वे प्रकल्पाला जे कर्ज दिलं होतं, तो देश त्या कर्जामध्ये पूर्ण दबला गेला, राईट. त्या कर्जाला ते कर्ज फेडताना त्या देशाच्या अक्षरशः नाकी नऊ आले होते. त्यामुळं इराकचं जे हा निर्णय हा धाडसी म्हणावा लागेल आणि ती एक स्वायत्ततेकडे वाटचाल आहे अशी म्हणावी लागेल. तर यामध्ये भारताला कोणती संधी आहे, भारताला कोणती संधी आहे याच्यामध्ये, तर ऑइल डिप्लोमसी म्हणा, ऑइल डिप्लोमसी. बिकॉज भारत हा इराकवर डिपेंडंट आहे ऑइलसाठी, राईट. खूप जास्त प्रमाणात, जसं की म्हटलं आहे 27 मिलियन मेट्रिक टन आपण ऑइल इम्पोर्ट केलं आहे 2023मध्ये. त्याच्या अगोदर आपण 57 मिलियन मेट्रिक टन ऑइल इम्पोर्ट केलं होतं. तर आपण ह्याचा उपयोग करून घेऊ शकतो, ह्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ शकतो आणि इराकला काही इम्पॉर्टंट इन्सेंटिव्ह देण्यासाठी भाग पाडू शकतो, राईट. आणि भारताचं असं म्हणजे इमेज आहे वर्ल्डमध्ये की भारत ज्यावेळेस एखादी ॲग्रीमेंट करतो तर ते ॲग्रीमेंट प्रामाणिकपणे पार पाडण्याकडे त्याचा भारताचा कल असतो. त्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे ओमानमधलं डक्कम बंदर. तर भारताने इथे खूप चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून तो प्रोजेक्ट म्हणजे पूर्णत्वास नेला होता. तर ह्या प्रकारच्या प्रोजेक्ट्समुळे जी भारताबद्दलची गुडविल जी निर्माण झालेली आहे, तर भारत त्याचा उपयोग करून इराकमध्ये आपलं जे प्रभुत्व आहे ते वाढवू शकतो, आपली फुटप्रिंट वाढवू शकतो मिडल ईस्टमध्ये. आणि याचा आपल्याला भविष्यात देखील उपयोग होऊ शकतो, जसे की पाकिस्तानवर प्रेशर आणण्यासाठी. तर स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्स त्याच्याबद्दलच मला बोलायचं होतं की भारताचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आपण म्हणू शकतो की म्हणजे अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस रिजिम चेंज झाली, अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस सरकार चेंज झालं होतं, आपला तालिबानला पूर्ण विरोध होता. पण तालिबानने जेव्हा अफगाणावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं तेव्हा भारताने तेथे जे विकास प्रकल्प चालले होते ते थांबवले नाही. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि भारताचं जी पॉझिटिव्ह इमेज आहे ती खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने तिला सपोर्ट करते ही न्यूज. भारताने ते विकास प्रकल्प थांबवले नाही, उलटा ते विकास प्रकल्प पूर्णत्वास नेले तालिबानच्या मदतीने देखील, राईट. त्यामुळे ही देखील भारताची एक जी पॉझिटिव्ह इमेज आहे, भारत त्याचा उपयोग करून इराकमध्ये चायनाच्या इन्फ्लुएन्सला थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण चायनाची जी माघार आहे या प्रोजेक्टपासून, चायनाचं जे प्रोजेक्ट सस्पेंड केले आहे ते सहजासहजी ते भारताला मिळतील असं नाही. भारताला काही गोष्टीमध्ये चेंजेस करावे लागतील, तरच भारताला
आपली फुटप्रिंट किंवा आपला इन्फ्लुएन्स इथे वाढवता येईल. जसे की लवचिक सौदे बनवावे लागतील. लवचिक सौदे म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट त्या देशाशी सुसंगत आहे की हे पाहावं लागेल, राईट. ते म्हणजे ते दीर्घकालीन त्यांना फायदे करून देतील का, राईट, याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे. तसेच त्या देशाची जी हे आहेत मिनरल रिसोर्सेस आहेत त्याचे एक्सप्लोटेशन होणार नाही, लोकल जॉब्स क्रिएट होतील ह्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते प्रोजेक्ट्स जे भारत हातामध्ये घेईल ते गतीने किंवा एक वेगाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण का जो चाबार पोर्ट आहे ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल लक्षात घ्या. ज्यावेळेस भारताने इराणमध्ये जो चाबार पोर्ट आहे तर चाबार पोर्टचं जे काम भारताने घेतलं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यासाठी थोडी भारताची एक निगेटिव्ह इमेज आहे की भारताचे जे प्रोजेक्ट एक्झिक्युशनचं काम आहे ते वेगाने होत नाही. तर ही इमेज भारताला बदलावी लागेल जर आपणाला मिडल ईस्टमध्ये आपले जर फुटप्रिंट वाढवायचे असेल तर, राईट. तर या सर्व जर गोष्टी केल्या तर भारतावर तेथील देशांचा ट्रस्ट वाढेल आणि मिडल ईस्टमध्ये भारताचा इन्फ्लुएन्स असणं का महत्त्वाचं आहे. कारण का लक्षात घ्या, आपण दोन्ही बाजूनी एक म्हणजे बॉर्डर कॉन्फ्लिक्टमध्ये आपली चायनासोबत बॉर्डर कॉन्फ्लिक्ट आहे, आपली बांगलादेशसोबत बॉर्डर कॉन्फ्लिक्ट आहे, पाकिस्तानसोबत बॉर्डर कॉन्फ्लिक्ट आहे. तर पाकिस्तानवर आणि बांगलादेशवर प्रेशर आणण्यासाठी ह्या इस्लामिक कंट्रीजचा आपण उपयोग करू शकतो, राईट. यासाठी ही एक संधी आहे. म्हणजे चायनाची मिडल ईस्टमधून हकालपट्टी ही भारतासाठी एक संधी आहे की भारत आपला इन्फ्लुएन्स त्या देशामध्ये वाढवू शकतो आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करू शकतो. आणि हे भारतासाठी आपली ऊर्जा सुरक्षा म्हणजे आपली ऊर्जा सुरक्षासाठी देखील महत्त्वाचं आहे. कारण का मी सांगितल्याप्रमाणे आपण 80% तेलावर अवलंबून आहे, राईट. तर तेलाचा एक स्थिर पुरवठा आपल्याला हवा असेल तर ह्या मिडल ईस्ट इकॉनॉमीज आहेत त्याच्याबरोबर आपले संबंध खूप जास्त चांगले हवेत. तर दिस वॉज द न्यूज. ही न्यूज होती आणि वर्ल्ड अफेअरमध्ये आपण खूप जास्त आणखी न्यूज घेऊन येणार आहोत भविष्यामध्ये. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर तुम्हाला हवेत हे देखील तुम्ही कळवा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.